नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. जुना नियम पुन्हा लागू, पेन्शन वाढण्याची शक्यता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने 12 वर्षापूर्वीचा महत्त्वाचा नियम पुन्हा लागू केला आहे. या बदलामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर चांगलाच परिणाम होणार आहे. EPFOने 2014 मध्ये लागू केलेला एक नियम 2026 मध्ये परत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे अनेक फायदे मिळणार आहेत. जाणून घेऊयात काय आहेत फायदे. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 2014 मध्ये EPFOने पेन्शन योग्य पगाराला 15,000 पर्यंत मर्यादा ठेवली होती. आता हा मर्यादित नियम काढून कर्मचाऱ्यांचा पेन्शन योग्य पगार मूळ पगारानुसार परत मोजला जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यकाळात जास्त पेन्शन मिळण्याची शक्यता आहे. हे बदल कोणाला फायदा करतील? या बदलाचा फायदा कोणाला होणार ते पाहूयात. चालू बदल मुख्यतः त्या कर्मचाऱ्यांना फायदा करणार आहेत ज्या कर्मचाऱ्यांनी 2014 पूर्वी EPSमध्ये अधिक योगदान दिले होते, ज्यांचे पगार 15,000 पेक्षा जास्त होते आणि त्यांनी त्यावेळी उच्च पेन्शन पर्याय निवडला होता. या बदलाचा प्रभाव काय असेल? या बदलामुळे पुढील गोष्टी शक्य होणार आहेत. पेन्शन गणना आता खऱ्या पगाराप्रमाणे होईल, ज्यामुळे पेन्शन वाढू शकते. 2014 मध्ये लागू केलेली मर्यादा 15,000 पुन्हा मागे घेतली जाणार आहे. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ दिसू शकते.